रंगीत पारंपारिक साडयो घालून हातीन दोणे घेऊन वडा सकयल प्रार्थना करून शेकड्यांनी चलून आयिल्ली ही परंपरा तेंच्यांनी जिवी दवरल्या। ताच्या भोवतणी धागे कित्याक बांधता आणि ह्या सोबीत उत्सवाक जल्म दिवपी कथा खंयची? भारतान हजारांनी लग्न जाल्ली बायलां वडपौर्णिमा खूप उत्साहान मनयतात। रंगीत पारंपारिक साडयो घालून हातीन दोणे घेऊन वडा सकयल प्रार्थना करून शेकड्यांनी चलून आयिल्ली ही परंपरा तेंच्यांनी जिवी दवरल्या। पण बायलां ह्या वडाची पूजा कित्याक करता असो तुमकां केन्ना प्रश्न पडला? ताच्या भोवतणी धागे कित्याक बांधता आणि ह्या सोबीत उत्सवाक जल्म दिवपी कथा खंयची हे आयज आमी जाणून घेवया। वड म्हळ्यार वडाचे झाड आणि पौर्णिमा म्हळ्यार पूर्ण चंद्राच्या दिसाचो संदर्भ दिता। ह्या शुभ दिसा बायला व्रत करता, वडाची पूजा करता, कारण त्यांच्या घोवाच्या आणि कुटुंबाच्या भलायके खातीर। पण वटपौर्णिमा विधी परसूय चड आसा। भारतीय पुराण कथेतल्या एका प्रेरणादायी कथाकडे, जी कथा सत्यवान आणि सावित्रीची जावन आसा। महाभारताच्या मतान सावित्री ही बुद्धवंत धीर राजकन्या आशिल्ली। लग्नाची वेळ आयिल्ली तेन्ना तिने आपल्या आवय बापय वांगडा वनवासान रावपी उद्दात आणि सद्गुणी राजकुंवर सत्यवानाक निवडलो। पण एक समस्या निर्माण झाली। लग्ना पयली ऋषींनी एक वेदनादायक भविष्य उक्तायले। तेंच्यांनी सांगले तांच्या लग्नाक सारखे 1 वर्स जाले उपरांत सत्यवानाक मरण येतले। हे जाणून लेगीत सावित्रीन आपलो निर्णय बदललो ना। तिचो मोग आणि विश्वास भय परस चड घट आशिल्लो। सत्यवान हाचेकडेन लग्न जावन तिने आपले नशीब धैर्यान मान्य केले। जशे जशे ताच्या मरणाचो दीस लागीं पावले तशे सावित्रीन खर उपास पाळ्ळो आणि आपलो वेळ प्रार्थना आणि ध्यानान घालताली। ताच्या उपरांत तो दीस उजवाडलेलो ज्या दिसा सत्यवानाक मरण येवपाचे आशिल्ले। सत्यवान रानान लाकूड एकठांय करपाक गेल्लो आणि सावित्री ताच्या वांगडा आशिल्ली। आणि अचानक वडाच्या झाडा सकयल काम करताना सत्यवानाक अचकीत तो कोसळ्ळो। तेन्नाच सत्यवानाचो जीव घेवपा खातीर मरण देव यम प्रगट जालो। चडशे लोक नशीब मान्य करतले आशिल्ले, पण सावित्रीन दुसरोच मार्ग वेचलो। घोवाचो जीव व्हरतना ती यमाच्या फाटल्यान गेली। यमान तिका परत परत वचपाक सांगले, पण सावित्री ताच्या कुशीक चलत रावली। ती प्रज्ञा, नम्रता आणि अखंड भक्तीन यमाकडे उलयत रावली। तिच्या बुद्धी आणि निश्चयाचेर खोलायेन प्रभावित जाल्ल्या यमान तिका वरदान दिवपाचे थारायले। सावित्रीन पयली आपल्या कुड्ड्या सासऱ्याची नदर आणि राज्य परतून मेळचे अशें मागले। यमान ते मान्य केले। ताच्या उपरांत तिने आपल्या आवय बापायक समृद्धी आणि सुख मागले। परतून यमान ती इच्छा पुराय केली। निमणे सावित्रीन सत्यवानाच्या लग्नांतल्यान आपल्याक भुरग्याचो आशीर्वाद मेळचो अशें मागले। विचार करिनासतना यमान तीवय इच्छा पुराय केली। पण खिणा उपरांत सत्यवान जितो ना जाल्यार असो आशीर्वाद अशक्य आसतलो हे यमाक जाणून आयले। स्वताच्या वचनाक बांधून यम हाणें सत्यवानाचो जिवीत परतून दिले। तिच्या धैर्य, बुद्धी आणि अखंड भक्ती वयर सावित्रीन मरणाचेरूय जैत मेळयले। अशें म्हणटात ही असामान्य घडणूक एका वटा झाडा सकयल जाल्ली। हाका लागून आयज लेगीत बायलां वटपौर्णिमे वेळार वडाची पूजा करतात। काळा प्रमाण परंपराचो विकास जाव येता, पण वटपौर्णिमेचे सार तशेंच उरता। विश्वास, त्याग, समजूत आणि परस्पर आदर हाचेर घट्ट नाते बांधतात। आयज जायत्यो बायलां फकत धार्मिक परंपरा म्हणून न्हय, तर आपल्या कुटुंबा कडेन आणि प्रिय व्यक्ती कडेन आशिल्ल्या बंधनाचो उत्सव म्हणून मनयतात। पौराणिक कथा, संस्कृताय व परंपरेच्या नदरेंतल्यान पळयल्यार वटपौर्णिमा आपल्या कालबाह्य संदेशान दर वर्सा लाखांनी लोकांक प्रेरणा दिवपाक लागल्या। खरी भक्ती, धैर्य, करुणा आणि अखंड श्रद्धेन घड जाता। वटपौर्णिमा मनोवपी सगळ्यांक शांती, सूख, भलायकी लाभो अशीच माझी कामना आसा। देव बरें करूं।